नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपल्याला समीकरण सोडवायची, वेगवेगळी समीकरण आपल्याला सोडवायची आहेत। आता त्यातलं पहिलं गणित घेऊया। काय पहिलं गणित बघा आता, तर x अधिक 9 बरोबर 11 काय इक्वेशन आहे, तर x + 9 = 11। आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या, हा अधिक तिकडे गेल्यानंतर काय होणार, वजा होणार, म्हणजे प्लस तिकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस होणार। देअरफॉर x = 11 - 9 बरोबर। मग x बरोबर 11 मधनं 9 गेले, खाली राहिले 2, झालं इक्वेशन। याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण शिकू शकतो। दुसऱ्या पद्धतीने काय सोडू शकतो बघा, आता या ठिकाणी पुन्हा दाखवतो। इक्वेशन लिहिलं, x + 9 = 11। आता इथं अधिक आहे, त्याच्यामुळे दोन्ही बाजूला काय घ्यायचं, वजा घ्यायचं। x + 9 - 9 = 11 - 9। दोन्हीकडे इथं प्लस आहे म्हणून काय घेतलं, दोन्हीकडं मायनस घेतलंय, म्हणजे वजा घेतलेलं आहे। अधिक आहे म्हणून काय घेतलं, दोन्हीतून वजा 9 ही संख्या मायनस केली, बरोबर। 9 ला 9 हे कट झाले, राहिलं काय, x बरोबर 2। आलं का लक्षात? दोन्ही पद्धतीने आपण गणित सोडू शकतो। आता दुसरं गणित बघूया आपण, काय दिलंय दुसरं गणित बघा। आता दुसरं गणित बघूया काय, तर x - 4 = 9 गणित काय, x - 4 बरोबर 9, वजा 4 तिकडे गेल्यानंतर काय होणार, अधिक होणार। वजाचं काय होतं, अधिक होतं। x बरोबर 9 अधिक 4, x बरोबर 9 × 4 = 13, झालं गणित। किती सोपं आहे बघा। अजून नाही लक्षात आलं, दुसऱ्या पद्धतीने बघायचं बघा। काय दुसरी पद्धत या ठिकाणी, x - 4 = 9, कोणतं चिन्ह आहे, वजा 4। मग दोन्ही बाजूला काय करायचं, त्याचं वजाच्या अपोजिट चिन्ह कोणतं, विरुद्ध चिन्ह कोणतं, तर अधिक। मग x - 4 अधिक 4 9 अधिक 4, मग हे दोन्ही कट झाले, x बरोबर 13। आलं का लक्षात? कुठल्याही एका पद्धतीने करा, काही अडचण येत नाही। पुढचं तिसरं गणित आपण दोन्ही पद्धती बघूया। काय पहिलं, 8x बरोबर 24 काय, आता या ठिकाणी 8 आणि x मध्ये काय, गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराच्या विरुद्ध भागिले। मग x बरोबर 24/8, मग 8चा पाडा म्हणायचा, 8 × 8 8 × 2 = 16 8 × 3 = 24, भाग लावायचा। दुसरी पद्धत काय आहे त्यातली, तर 8x बरोबर 24। आता इथं क्रिया कोणती, गुणाकार, गुणाकाराच्या अपोजिट काय, भागाकार। मग भागिले 8 भागिले 8 केलं, येते लक्षात। 8 ला 8 गेले, x बरोबर 8 × 3 = 24, या पद्धतीने सोडवता येईल। अपोजिट चिन्ह लक्षात ठेवायची या ठिकाणी बघा। आता या ठिकाणी तिसरं गणित आपलं झालेलं आहे। चौथं गणित काय, चौथं गणित बघा, तर x/6 = 3 दुसऱ्या पद्धतीसाठी आपण गणित मांडून घेतलं, x/6 = 3। आता हा 6 छेदस्थानी म्हणजे काय, भागिले, छेदस्थानी म्हणजे काय, भागिले, भागिलेच्या विरुद्ध गुणिले, म्हणजेच काय येणार, 1/6 गुणिले 6 बरोबर 3 × 6, 6 ला 6 गेले, x बरोबर 6 × 18। हे एका पद्धतीने झालं। दुसऱ्या पद्धतीने भागाकार, तिकडे गेल्यानंतर काय होतो, गुणाकार होतो, 3 × 6 x बरोबर 3 × 18। तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने गणिताचा सराव करा। चौथं गणित या ठिकाणी आपलं झालेलं आहे। काय बघा, 4 गणित आपण बघितलेत, आता याचा सराव करायचा आपल्याला। नीट पहा, तर y - 5
बरोबर 1. दुसऱ्या पद्धतीसाठी गणित लिहिलं y वजा 5 बरोबर 1. काय आता या ठिकाणी वजा 5 च्या विरुद्ध अधिक 5. व्हेरी गुड. वजा 5 अधिक 5 बरोबर 1 अधिक 5. 5 ला 5 कटिंग झाले. y बरोबर 5 आणि 1 6 बरोबर. आता इथं वजा 5 तिकडे गेल्यानंतर काय होणार अधिक होणार. 1 अधिक 5 y बरोबर 6. येतंय लक्षात. बघा आता पुढचं 6वं गणित. आता मी 2 पद्धती नाही सांगणार तुम्हाला, दोन्ही पद्धती समजल्या. पुढचं 6वं गणित. काय आहे 6वं गणित बघा आता. तर 8 बरोबर p अधिक 5. काय आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अंकापाशी अंक जातो. हा अधिक 5 तिकडे आल्यानंतर काय होणार वजा होणार. म्हणजे 8 वजा 5 बरोबर p. 8 मधनं भिन्न चिन्हांची वजाबाकी. 8 मधनं 5 गेले राहिले 3 p म्हणून p बरोबर 3. येतंय लक्षात. बघा आता 7वं गणित. काय 7वं गणित नीट लक्ष द्या. बघा 7वं गणित 4x बरोबर 52 4x इज इक्वल टू 52. आता इथं गुप्त चिन्ह कोणतं आहे गुणाकाराचं आहे बरोबर. गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार. हा गुणिले तिकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजेच 52/4. आता 4 ने भाग लावायचा. 4 एके 4. 5 मधनं 4 गेले खाली राहिला 1. तो 1 इथं ठेवला. संख्या झाली 12. 4 त्रिक 12 झालं गणित. किती सोपं आहे. पुढं 8वा प्रश्न बघा. आता 8वं गणित काय सांगतोय बघा नीट लक्ष द्या. 19 बरोबर m वजा 4. वजा 4 इकडे आल्यानंतर काय होणार अधिक 4 होणार. म्हणजेच 19 अधिक 4 बरोबर m. दोन समान चिन्हांची बेरीज. 19 आणि 4 23 बरोबर m. म्हणून m बरोबर 23. येतंय लक्षात. पुढचं 9वं गणित. काय 9वं गणित बघा आपलं. तर p/4 बरोबर 9. याचं स्थान काय आहे छेदस्थान म्हणजे भागाकाराचं स्थान आहे. तिकडे गेल्यानंतर काय होणार गुणाकार होणार. म्हणजेच p बरोबर 9 गुणिले 4. p बरोबर 9 चौक 36 झालं. p ची किंमत किती आली 36. आणि शेवटचं गणित बघा आता. काय शेवटचं गणित. तर x अधिक 10 बरोबर 5 अधिक 10 तिकडे गेल्यानंतर काय होणार वजा होणार. म्हणजेच x बरोबर 5 वजा 10. नियम आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेत. दोन भिन्न चिन्हांची वजाबाकी उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. म्हणजेच x बरोबर किती आलं वजा 5. येतंय लक्षात विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने समीकरण तुम्हाला आरामात सोडवता येतील. आपला चॅनल वारंवार पहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन भागात. नमस्कार.